नमस्कार, मी दीपाली शिंदे बीड जिल्ह्यातून बोलते. केजेतून मी तुम्हाला छान माशाची रेसिपी दाखवणार आहे. बघू शकता हे मासे घेतलेत मी अर्धा किलो. त्यामध्ये मीठ आणि हळद असं मिक्स केले आणि मी ते धुवून घेणार आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आता मी स्वच्छ पाण्याने हे मासे धुवून घेतलेत, बघू शकताय तुम्ही. आता आपण माशांच्या रेसिपीकडे वळू. हे लागणारे साहित्य हे कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, अद्रक, खोबरं, लसूण, थोड्याशा काळ्या मिऱ्या घेतल्यात मी त्यासाठी. आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया. तिने माशाची भाजी बनवते, तुम्हाला पण आवडेल अशी. बघू शकता. आता आपण बघू शकताय थोडंसं अजून करून घेते. आता आपण मासे आधी फ्राय करून घेऊया. त्यासाठी लागणारं तेल जास्त नाही टाकायचं. 4 चमचे टाकायचं. आता त्यासाठी आपण याच्यामध्ये हळद जास्त नाही, थोडीशी टाकायची. नंतर थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं मीठ टाकलं का, कारण मीठ टाकल्यामुळेच माशांना पूर्ण असं मध्ये व्यवस्थित मासे छान लागतात, सपक लागत नाही. आधी तळायचे. गॅस खाली चिकटतात त्यामुळे. आता हे आपण खाली चिकटतात ना, त्याच्यामुळे आपण परतून घ्यायचे. मासे खाली चिटकू नाहीये. फुल गॅसवर ठेवायच्या. चॅनेलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बघू शकताय तुम्ही म्हणजे मासे आता आपण फ्राय करून घेतलेले आहेत. आणि कढई मोठी ठेवलेली आहे. मग अशी मासे तळले का ती वेगळं केलं. तर आता हे आपण भाजी करणार आहोत, फिश करी. आता हे आपण मिक्सरमधून काढून घेतलं होतं का मग अशी, ते आता आपण ह्या तेलामध्ये टाकणार आहोत. पहा तुम्ही, त्याच्यामध्ये टाकलं काढलेलं मिक्सरमधून. बघू शकता. आता ते परतायचं चांगलं, व्यवस्थित परतून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. हे बघा परतून घ्यायला लागले मी आता. हे बघू शकता. आता हे मसाला कच्चा राहू नये म्हणून याला परतायचे छान व्यवस्थित. असं हे झालं पाहिजे. परतून घेते. फिश करीसाठी हा मसाला मी टाकून घेते त्याच्यामध्ये. पहा तुम्ही, तुम्हाला व्यवस्थित सांगितलंय, सगळ्यांना कळलं असंच सांगितलंय. आता त्या मसाल्याला परतायचं, व्यवस्थित असं परतून घ्यायचं. हे काळं तिखट, काळा मसाला आहे. माझ्या पद्धतीने मी सांगते तसं 1 चमचा असं टाकते. थोडीशी हळद घातली. छान अशा पद्धतीने खूप सुंदर असा वास सुटलेला आहे, घमघमाट चालू आहे. बापरे, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला पण आवडेल अशीच भाजी मी तुम्हाला दाखवायला लागले. छान अशा पद्धतीने हे व्यवस्थित मसाला मिक्स झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये मासे टाकते. मी याच्यामध्ये एक मासा सोडत आहे. ते बघू शकताय तुम्ही. खूप छान असं, खूपच छान असं व्यवस्थित हे झाले. आधी तळून घेतले. पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवली आहे मी एकाच व्हिडिओमध्ये. आणि असं थोडं थोडं हलवत राहायचं. आपण आता मगाशी तळले ना मासे, त्याच्यामुळे हे तुटत नाहीत, तुटू शकत नाही. अख्खा मासा राहतो, पाहू शकताय तुम्ही. खूप अशा छान पद्धतीने तुम्हाला
कळल अशी भाजी सांगितली व्यवस्थित. मी आता पाणी टाकू शकताय. खूप ठसका पण उठायलाय, पाहू शकताय तुम्ही. खूप अशा छान पद्धतीने माशाची भाजी दाखवली तुम्हाला. अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर मासे तुटणार नाहीत, काय होणार नाही, पण सगळ्यांनाच आवडेल. घरामधल्यांना सर्वांनाच आवडेल भाजी. अशा पद्धतीने सांगितली. मी आता छान अशी कोथिंबीर, त्याच्या भाजी शिजत आली ना, नंतर आपण अशी कोथिंबीर थोडी थोडी सोडायची. खूप अशी छान लागते भाजी. साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितली आणि तुम्हाला कळण अशी. पुन्हा एकदा सांगते, मी दीपाली शिंदे, बीड जिल्ह्यातून बोलते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा विसरू नका. असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल आणि मला सपोर्ट करा. पटापट चॅनलवर या आणि लाईक करा, शेअर करा. बघा तुम्ही, मी तुम्हाला तळून दाखवल्यामुळं मासा तुटला सुद्धा नाहीये. बघू शकताय तुम्ही. हे बघा, माशाची भाजी बनवून तयार. खूप अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितली, कळल अशी. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा विसरू नका. बाय बाय.